हाय फ्रेंड्स, मी पूजा. आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. सकाळी सर्वात आधी उंबरठ्याला हळदीचा लेप देऊन घेतला आणि मग त्यानंतर हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची पूजा केली आणि मग म्हटलं चला रांगोळी काढून घेऊया लगेचच. मी रांगोळी काढत होते हे बघून लगेच माझा वंशही रांगोळी काढायला लागला आणि मग त्यानंतर ना लगेचच उंबरठ्यावर कापूर लावून घेतला आणि उंबरठ्याच्या पाया पडून घेतल्या. आणि मला ना आज जायचं होतं साईबाबांच्या दर्शनासाठी साईबाबा मंदिरामध्ये. मी आणि माझ्या मैत्रिणी मस्त असं तयार होऊन आम्ही निघालो साईबाबा मंदिरामध्ये. आणि तुम्हाला सांगू का, एक साईबाबा मंदिरामध्ये आणि साईबाबाच्या दरबारामध्ये जेही कोणी येतं ना, बाबा कोणालाच रिकाम्या हाती जाऊ देत नाही. आणि मग त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि वंशच्या पप्पाकडे आलो. वंशच्या पप्पाकडे आल्यानंतर बघितलं तर काय, वंशच्या पप्पाने वंशसाठी गाडी घेऊन ठेवलेली होती. ती गाडी बघून ना माझा वंश खूप हॅप्पी झाला होता. तो आम्हाला कोणाला त्या गाडीला हातही लावू देत नव्हता. आणि मग त्यानंतर आम्ही आलो मार्केटमध्ये, कारण पूजेचं साहित्यही घ्यायचं होतं. पूजेचं साहित्य वगैरे घेतलं, श्री महालक्ष्मीच्या व्रताचे पुस्तकं घेतले आणि मग त्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग काय, घरी आल्याबरोबरच आहे ना माझा वंश मस्त अशी गाडी खेळायला लागला. म्हटलं चला वंश गाडी खेळतोय तर बाकीचे कामं वगैरे सर्व आवरून घेऊ. सर्व कामं वगैरे आवरायला लागले. त्यानंतर ना मस्त श्री महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडली, कथा वाचली, पूजा आरती करून घेतली आणि मग त्यानंतर लगेचच नैवेद्य दाखवून घेतला. आणि मग त्यानंतर 7 सुवासिनींना बोलून घेतलं, त्यांना हळदी कुंकू दिलं आणि मग त्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताचे पुस्तकं दिले आणि त्यानंतर त्यांच्या पाया वगैरे पडल्या. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.